वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात हेमंत पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक रामेश्वरजी मुरक्या, संभाजी सिद्धेवार, सदाशिवराव पुंड, शिवाजीराव काकडे, रितेश जुजाराव, शेतकरी नेते प्रल्हादराव इंगोले, तंत्र अधिकारी रमेश देशमुख, शिवाजी शितोळे, कृषी अधिकारी शिवाजी राचेवाड, कृषी पर्यवेक्षक रमाकांत भुरे, तंत्र सहाय्यक पंकज कदम, कार्यालय सहाय्यक राष्ट्रपाल सरोदे, संगणक चालक विठ्ठल कावरखे, तंत्र सहाय्यिका दीपाली गायकवाड यांच्यासह सीताराम मुधळ, मारुती तेमंगुंडे, शिवाजी कपाटे, सागर दराडे आणि इतर अधिकारी कर्मचारी तसेच हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मिळून या राष्ट्रीय सणाचा आनंद घेतला। आज 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनाच्या निमित्तानं या भागातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य सर्व जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। हे केंद्र व्हावं यासाठी सातत्यानं मागील 7 वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत आणि निश्चित आता हे केंद्र उभं राहत असताना मोठं समाधान सर्वांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मनामध्ये आहे। या निमित्तानं मनापासून सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। शेतकऱ्यांसाठी आता हे केंद्र चालू लवकर झालं असतं, पण दुर्दैवानं स्थानिक लोकप्रतिनिधींनी याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला। त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढून दुकानं इथे विकायचे होते, त्याच्यासाठी ते स्वतः हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले आणि अजूनही या संशोधन केंद्राचा वनवास संपलेला नाही। वित्त विभाग ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या पक्षाचे प्रमुख असलेले त्यांनी 8 महिन्यापासून इथल्या UTR नंबरच्या फाईल्स अडवून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं हळद संशोधन केंद्राच्या पुढील कामाला ज्या निविदा आहेत त्या निविदा निघू शकलेल्या नाही। या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये 45 मिनिटं लक्षवेधी लागल्यानंतर सुद्धा अजूनही सुधारणा झालेली नाही। तर हे केंद्र कसं होऊ नये यासाठी दुर्दैवानं याच भागातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात। हे अत्यंत खेदानं मला शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं। लवकरात लवकर या प्रश्नावरती महाराष्ट्र शासनानं लक्ष घालावं। हे सर्व शेतकरी घेऊन रस्त्यावर लढा मात्र आम्ही निश्चित काही दिवसांमध्ये उभा करू। जे काही इथले स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आहेत, विरोध करतात त्यांना जनतेच्या समोर उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही। सर, हे हळद संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर भारतभरातून 46 प्रकारच्या हळदीचे वाण आम्ही इथं जमा केलेले आहेत, आपण बघू शकता। आणि त्या वाणाचा गुणधर्म, त्याच्यामध्ये असलेले घटक याची पूर्ण माहिती बोर्डवर तिथं दिलेली आहे। आता निर्माणाधीन असल्यामुळं त्याला त्याच्यात एक सुसूत्रबद्धता नाही आहे, परंतु निश्चित काही कालावधीमध्ये आपल्या मातीत रुजणारे आणि आपल्या वातावरणात पोषक असलेल्या अशा प्रजातींचा प्रोटोकॉल भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये आम्ही तयार करत आहोत। निश्चित दुप्पट उत्पन्न देणाऱ्या आणि कर्क्युमिन कंटेंट जास्त असलेल्या प्रजाती आम्ही या भागातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत। आता आपण बघता की पोर्ट्रे पद्धतीने मागच्या 2 वर्षापासून दरवर्षी 4 ते 5 लाख रोपं दिल्या जातात। या रोपांचा अतिशय चांगला फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी येऊन सांगितलेले की उत्पन्न आमचं 1.5 पट ते 2 पट वाढलेलं आहे, निरोगी रोपं मिळायला लागलेले आहेत। कालावधी जो 12 महिन्याचा होता तो 9 महिन्यावर आलेला आहे। तर निश्चित अशा पद्धतीनं एक फायदा या हळद संशोधन केंद्राचा होत आहे। आमचे इथले माननीय रमेश देशमुख साहेब आहेत, ते वारंवार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात, ट्रेनिंग देतात। त्याच्यावर पडणाऱ्या कीड असतील, रोग असतील याच्या संदर्भामध्ये, व्यापाराच्या संदर्भात, निर्यातीच्या संदर्भामध्ये, प्रक्रियेच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात आणि या निमित्तानं एक चांगला फायदा या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना होत आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।